तालुक्यातील सोनांबे गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्य दलाच्या 411 पॅरा युनिटमध्ये कार्यरत असलेले पॅरा कमांडो शाकिब पिरामत पठाण वय वर्ष 32 यांना आग्रा इथं कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले। सैन्य दलाच्या निवास परिसरात काम सुरू असताना विजेचा तीव्र धक्का लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या दुःखद घटनेमुळे सोनांबे गाव, सिन्नर तालुका आणि नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शाकिब पठाण हे अवघ्या 15 दिवसांपूर्वीच सुट्टी संपून पुन्हा सेवेत रुजू झाले होते। आग्रा येथील लष्करी निवास परिसरात नियमित कर्तव्य बजावत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला। सहकाऱ्यांनी तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला। देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या शूर जवानाच्या अकाली निधनानं सैन्य दलासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये। देशसेवेचं स्वप्न साकार करणारा धाडसी जवान शाकिब पठाण हे लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून होते। हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेत पर्सनल करिअर अकॅडमीत प्रशिक्षण पूर्ण केले आणि भारतीय सैन्य दलात प्रवेश मिळवला। त्यानंतर त्यांनी 411 पॅरा युनिटमध्ये पॅरा कमांडो म्हणून उल्लेखनीय सेवा बजावत अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या। त्यांच्या धाडसी, शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ स्वभावामुळे ते सहकार्यांमध्ये विशेष लोकप्रिय होते। शिक्षणातून घडला देशरक्षक। शाकिब पठाण यांचे 10वी पर्यंतचे शिक्षण सोनांबे येथील जनता विद्यालयात झाले, तर 12वीचे शिक्षण सिन्नर महाविद्यालयात पूर्ण झाले। शिक्षणासोबतच शारीरिक तंदुरुस्ती, कठोर मेहनत आणि देशभक्तीची जिद्द यामुळे त्यांनी भारतीय सैन्यात स्थान मिळवले आणि पॅरा कमांडो सारख्या अत्यंत कठीण दलात सेवा करण्याचा मान मिळवला। शाकिब पठाण यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा साजन आणि 2 भाऊ असा परिवार आहे। काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता। त्या आनंदाच्या आठवणी ताज्या असतानाच त्यांच्या वीर मरणाची बातमी कुटुंबावर कोसळल्याने संपूर्ण परिवार शोकसागरात बुडाला आहे। शासकीय आणि लष्करी सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव मूळ गावी सोनांबे इथं आणण्यात आले। लष्करी इतमामात तसेच मुस्लिम धर्मीय परंपरेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी लष्करी अधिकाऱ्यांनी मानवंदना दिली। गावातील नागरिक, माजी सैनिक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो नागरिकांनी अश्रुपूर्ण वातावरणात आपल्या शूर सुपुत्राला अखेरचा निरोप दिला।